नमस्कार, महाराष्ट्राची लेखनी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कारणाच्या मध्ये तर सिल्लोडधिकारी वंदना चव्हाण, सिल्लोड प्रकल्प 2 माझ्याकडे सिल्लोड प्रकल्प 2 ची माहिती आहे। सिल्लोड प्रकल्प 2 अंतर्गत 2 अंगणवाडी सेविकांची पद रिक्त होते, त्याच्यासाठी आपण जाहीर प्रकटन लावलेले आहे आणि 59 मदतनीसच्या जागा आहेत, तर त्यासाठी सुद्धा जाहीर प्रकटन काढण्यात आलं होतं। त्याचे अर्ज घेऊन समिती समोर आता छाननीसाठी आम्ही ते सादर केले। तर शासनाच्या 30 जानेवारी 2025 च्या सुधारित GR नुसार ही भरती करण्यात येत आहे। तर यामध्ये मागासवर्गीयांसाठी SC ST असतील तर त्यांना 5 मार्क देण्यात आलेले आणि इतर जे जातीचा लाभ घेणारे वर्ग आहेत तर त्यांना 3 मार्क आणि अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका म्हणून जर त्यांनी कुठं काम केलेलं असेल प्रकल्पात किंवा इतरही जिल्ह्यात कुठं, तर तिला अतिरिक्त 5 मार्क द्यावं असं शासनाचं त्या GR मध्ये उल्लेख आहे। तर याच्यामध्ये 80% जास्त मार्क असतील तर त्या सेविका किंवा मदतनीसला 60 मार्क द्यायचे आणि 70 ते 80% मार्क असतील तर 55 मार्क द्यायचे आणि 60.1 किंवा 70% असतील तर 50 मार्क द्यायचे आणि 50 ते 60 असतील तर 45 मार्क आणि 40% आत जर मार्क असतील तर त्याला 40 मार्क। म्हणजे 12-40% आत पासिंग असेल तर 50% सरासरी मार्क घ्यायचे असं धरायचे आणि कॅटेगरीचे मार्क 5 मिळणार आहे SC ST ला। आणि अनुभवाचे काही मार्क दिला, अनुभवाचे जर तुम्ही सेविका मदतनीस म्हणून आमच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम केलेलं असेल तर ते 5 गुण मिळू शकतात आणि पदवीधरला काही सर्टिफिकेट्स वगैरे असतात ते समजा कुठेतरी त्यांनी कोर्स केलेला त्याचा काही उपयोग नाही का? पदवीधरला 10 मार्क, पदव्युत्तर जर असेल तर 4 मार्क, DED ला 2, BEd ला 2 आणि MSc IT चे 2 मार्क। एकूण मिळालेल्या मार्काची सरासरी शेवटी काढून ते उतरत्या क्रमाने आम्ही त्यांची यादी लावणार। मॅडम, ही जी आपली आपण भरती प्रक्रिया करतोय तर ती सॉर्टिंग मध्ये जे लोक आहेत समिती जी आहे त्यामध्ये आपल्याला जो प्रकल्प दिलाय त्या प्रकल्पातले बालविकास प्रकल्प अधिकारी, तिथले विस्तार अधिकारी, सांख्यिकी किंवा तिथला सिनियर क्लर्क किंवा ज्युनियर क्लर्क आणि तिथले एक पर्यवेक्षिका आणि आपल्या प्रकल्पातले पर्यवेक्षिका एक, इथले एक काम बघणारं क्लर्क किंवा विस्तार अधिकारी हे त्या कमिटीत घेतले जातात आणि ती छाननी समिती आम्ही जर याद्या तयार केलेल्या आहेत तर ते आपल्याला काही दुरुस्ती वगैरे असेल त्यांच्या ह्याच्याकडून ते त्यात हे करतात। समिती ते तपासून एक करते, त्याच्यानंतर आपण त्या याद्या इथं लावतो। तुमच्या लेवलला नाही, दुसऱ्या कार्यालयात पाठवून आम्ही ते तपासणी करून जिल्हा कार्यालयाला नाही, जिल्हा कार्यालयाचा काही संबंध नाही आणि त्या लावलेल्या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जातो की ह्या तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता, तसं आम्ही जाहिरात देताना दिलेलं आहे। तर आक्षेप आल्यानंतर जी 1 नंबरला मदतनीस किंवा सेविका पदासाठी महिला असेल तिचा नंबर मागे पुढे होऊ शकतो आक्षेपाची, जर आक्षेप आला तिच्यावर त्यात 3 अपत्य 2 पेक्षा जास्त अपत्य असतील किंवा शिक्षणाचं TC वगैरे खोटा लावलेला असेल, गुणपत्रक खोटा असेल किंवा तिचं जातीचं प्रमाणपत्र चुकीचं असेल किंवा EWS वगैरे ज्या इतर सवलती घेतात ते खोटे असतील किंवा त्या गावाची ती रहिवाशी नसेल, असे जे काही आक्षेप येतात ते आम्ही त्याला रद्द करून दुसऱ्या व्यक्तीला तिथले ते आदेश देतो। 20 तारखेला आम्ही आदेश देणार आहोत आणि पुढच्या 1 एप्रिल पासून त्या सेवेत रुजू होतील। थँक्यू, धन्यवाद।